गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील रेस्ट हाऊस येथे खास मुलाखत घेण्यात आली आहे। यावेळी प्राचार्य राजेंद्र लांजेकर, तालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे, तालुका उपप्रमुख राकेश पाटील, उपजिल्हा प्रमुख दिलीप सुरपाम, रवी कप्पलवार, विशाल मडावी, यशवंत पेंदाम, शिवमंडल अक्षय पजगाडे, श्याम कुमार मडावी, राजू कवलावर यावेळी उपस्थित होते। यावेळी उबाठामध्ये आलापल्ली येथे मिंटू सय्यद, ऋतिक मडावी, लक्ष्मीनारायण रसमल्ला, परशुराम गंजीवा, रुपेश बंडेला, निखिल गडडम, बलराम यरावार यांनी जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश केलाय। आज या ठिकाणी आलापल्ली या शहरामध्ये आज आपल्या या बैठकीमध्ये येथील प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून आदरणीय मिंटूभाई सय्यद यांनी आपल्या पक्षावर विश्वास ठेवून त्यांनी इथे जाहीर प्रवेश केलेला आहे। त्यांचा विश्वास आहे की खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच जनतेला न्याय देऊ शकतो, याच्यावर विश्वास ठेवून जेव्हा ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश केले आहेत आणि मला असं वाटते यांच्या प्रवेशामुळे यांचा इथे आलापल्ली शहरामध्ये समाजही भरपूर आहे। त्यांच्या वाडवडिलापासून त्यांचा समाजावर किंवा इतर लोकांवर दबदबा आहे आणि त्या दबदब्याचा आणि त्यांच्या या प्रवेशामुळे आणि स्वतः सय्यदजी सर्वांशी मिळून मिसळून असल्यामुळे त्यांच्या पाठीशी इथली जनता भरभक्कम आहे हे गृहीत धरून त्यांचा फायदा नक्कीच आमच्या शिवसेनेला होईल आणि सय्यदजी खऱ्या अर्थाने आपल्या शिवसेनेला बळकट करतील आणि बळकट करून उभारी देण्याचा ते प्रयत्न करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। गडचिरोलीवरून आलेले आमचे उबाटाचे जिल्हा अध्यक्ष वासुदेव शेडमाके साहेब यांच्याशी आपण बातचीत करू की सर हे सांगा की आपण अहिरी विधानसभेमध्ये दौरा केलेला आहात, कुठे कुठे दौरा केल्याने काय आपली समस्या होती आणि तुम्ही आपल्या सैनिकांना काय काय उद्देश केलेला आहात? मी आज माझा तिसरा दिवस आहे। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी या संपूर्ण विधानसभेचा मी दौरा केलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये अहिरी विधानसभेच्या दौऱ्यामध्ये शिरोंचा, अहिरी, भामरागड, एटापल्ली आणि मुरखेडा या गावचा दौरा केला असता मला असं आढळलं आहे की मी माझ्या कार्यकर्त्यांना जेव्हा मी बोललो का आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे सीटं लढायचे आहे, तर त्यांनी सर्वांनी म्हणजे एक मताने सगळ्यांचा म्हणजे एकच शब्द निघाला का आपण कोणत्याही परिस्थितीत यावेळेस आपण जिल्हा परिषद पंचायत समिती लढू। आणि मी त्यांना हे सांगितलं की बाबा कोणी म्हणजे इथे मोठे मोठे बलाढ्य आहेत तर त्यांच्यासमोर आपण कशा पद्धतीने लढलं पाहिजे। तर माझ्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, माझ्यासोबत आलेले सन्माननीय प्राध्यापक लांजेकरजी आणि इथले उपजिल्हा प्रमुख दिलीप भाऊ सुरपाम, तसेच माझ्यासोबत प्रफुल्ल येरणे आणि इतर कार्यकर्तेसुद्धा माझ्याकडे होते। त्यावेळी त्यांचं सगळ्यांचं एवढंच म्हणणं झाला की बा आम्ही कोणत्याही परिस्थितीत आज उद्धव साहेबाचं आम्ही जे 2.5 वर्षामध्ये जे कार्य केले आणि जसं ज्याप्रमाणे हाताळलं 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून, तसं कास्तकारांचे कर्जमाफ डायरेक्ट केला आणि कोरा सातबारासुद्धा केला आणि जे महामारीमध्ये कोणतं आपलं हे झाला होता कोरोनामध्ये जशाप्रमाणे ज्या पद्धतीनं हाताळलं हे आम्ही हे प्रश्न जनतेसमोर मांडू आणि आज ही जनता म्हणजे जे चालू असलेल्या सरकाराबद्दल, जसं BJPचं सरकार आहे, तर या सरकारबद्दल खूप म्हणजे जनतेमध्ये नाराजी आहे आणि त्याचा फायदा आपल्याला 100% होऊ शकेल। कारण या सरकारने अजूनपर्यंत आता इथले आमदार आहेत, खासदार आहेत, मी कोणावर टीका करणार नाही, इथले जसे आमदार अनेक दिवसापासून झाले आहेत, मिनिस्टर झालेले आहेत, परंतु आलापल्ली ते अहिरीपर्यंतचं जेव्हा रोड आज 5 वर्षापासून होत नसेल, जसं आलापल्ली टू शिरोंचा हा 3-4 वर्षापर्यंत जर होत नसेल तर कुठेतरी तुम्ही तुमचं पाणी मुरते आहे आणि काही तुम्ही अडचणी सांगत असाल फारेचं याचा त्याचा, पण तुम्ही सत्तेत आहात ना,
जनतेसाठी तुम्ही काही करून तुम्ही हे जनतेच्या उपयोगाचे रस्ते करा. आज त्या रस्त्यानं जर एखादी डिलिव्हरीची बाई जर येतो म्हटली तर अर्ध्यातच तिची डिलिव्हरी होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. मग हा कुठेतरी प्रश्न मार्गी लागायला पाहिजे. दुसरा विषय म्हणजे असा की या जिल्ह्याला मुख्यमंत्री सुद्धा दिलेला. आपला मुख्यमंत्री आज पालकमंत्री आहे आणि त्यांच्याकडे खाता सुद्धा म्हणजे पोलीस खाता आहे, गृह खाता आहे आणि त्याच्यासोबतच सहपालकमंत्री म्हणून सुद्धा दिलेले आहे. तर यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. नुसतं तुम्ही याल, तुमचा सत्कार करून घ्याल आणि सुरजागड आले असेल तुम्ही गोष्टी करून चालले जाल, पण जनतेचं समस्या आहे याच्याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. आणि जनता तुम्हाला डोक्यावर घेतलेला आहे तर त्यांना त्या जनतेचा जे उपकार आहे तुम्ही ते फेडायला पाहिजे. आज या जिल्ह्यात जे अतिवृष्टी झाल्यामुळे सरकारचा अतोनात नुकसान झालेला आहे, आपला कास्तकारांचा अतोनात नुकसान झालेला आहे. आणि तर या पालकमंत्र्यांनी, सहपालकमंत्र्यांनी, इथल्या आमदारांनी जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी कमीत कमी हा संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा दुष्काळग्रस्त केलं पाहिजे आणि कास्तकाराला कुठंतरी दिलासा दिलं पाहिजे. पण हे होत नाही, फक्त घोषणा करतात. आता इलेक्शन असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ते आम्ही करणार आहोत, आम्ही कास्तकाराचे कर्ज माफ करणार आहोत, हे करणार आहोत, ते पण केव्हा करणार? तुम्ही घोषणा करता आणि येणाऱ्या पंचायत समिती विधानसभेमध्ये त्याचा फायदा होऊ शकेल हे म्हणता, पण आज जनता एवढी मूर्ख नाही. जनता आज उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आम्ही कार्यकर्ते सुद्धा आम्ही यावेळेस जोमानं कामाला लागू, आम्हाला कसलीही अपेक्षा न ठेवता. आणि आज जनता कुठली अपेक्षा न करता फक्त एक कुठेतरी चेंज पाहिजे या उद्देशानं आपली जनता जी आहे ना ही आपल्या पाठीशी उभी आहे असं मला वाटतंय. एस मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली.